नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरवाष्टक स्तोत्र आपल्या घरात रोज पठण केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत। बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या नित्यसेवेमध्ये कालभैरवाष्टक हे आपण पठण केलंच पाहिजे। आपल्या केंद्रात पण आपल्याला सांगितलं जातं की कालभैरवाष्टक पठण अवश्य करावं। केंद्रात आरतीनंतर सुद्धा आपल्याकडनं ते पठण करून घेतलं जातं। का घेतलं जातं, त्यामागचं कारण काय असेल किंवा कालभैरवाष्टक रोज पठण केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात, कोणते लाभ होतात, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, कालभैरव हे एक महादेवांचाच रुद्र अवतार आहे आणि ते एक न्यायाची आणि शिस्तीचे देवता आहे। त्यामुळे त्यांचं स्तोत्र पठण केल्याने सगळ्यात आधी तर आपल्याला हा फायदा होतो की आपल्या घरामध्ये आपण जेव्हा त्यांचं स्तोत्र कालभैरवाष्टक आपण पठण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये कधीही कोणाचं वाईट दिशेने किंवा वाकडं पाऊल पडत नाही। ते नेहमी त्यांना चांगली बुद्धी येते आणि ते चांगल्याच मार्गावर चालत राहतात। तर हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे। जरी कोणाचं वाईट दिशेने पाऊल पडलं तरी सुद्धा कालभैरव हे असे देवता आहेत की ते त्यांना बरोबर योग्य मार्गावर आणत असतात। त्यामुळे हे स्तोत्र आपल्या घरामध्ये रोज अवश्य पठण करावंच आणि हे स्तोत्र पठण करताना आपल्याला ते मोठ्या आवाजात पठण करायचं असतं। जास्तही मोठ्या आवाजात नाही, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल। पण आपल्या घरामध्ये जसं आपण गुरुचरित्र पारायण वाचतो तसंच त्याचप्रमाणे आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र हे मोठ्या आवाजात पठण करायचं असतं। त्यानंतर बघा, कालभैरवाष्टक स्तोत्र आपल्या घरामध्ये रोज पठण केल्याने आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या घराच्या बाहेर जात असतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये राहत असतो। त्याचप्रमाणे बघा, कालभैरवाष्टक आपण रोज पठण केल्याने आपलं भीती आणि संकटांपासून रक्षण होत असतं। कालभैरव हे भयाचे रक्षक आणि नाशक मानले जातात। त्यामुळे आपल्या मनातली जी काही भीती आहे ती दूर पळून जाते, म्हणजे आपल्या मनात कुठल्याही प्रकारची कसलीही भीती राहत नाही। आणि त्याचप्रमाणे कालभैरव हे आपले प्रत्येक संकटापासून आपलं रक्षण करत असतात। आपलंच नाही तर आपल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींचं ते रक्षण करत असतात। कालभैरवाष्टक स्तोत्र ज्या घरामध्ये रोज पठण केलं जातं ना, त्या घरामध्ये कुठलंही संकट त्या घराचा उंबरा सुद्धा शिवत नाही, इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे। त्यामुळे हे स्तोत्र किमान एकदा तरी आपल्या घरामध्ये रोज पठण अवश्य करावं। बघा, जर तुमच्यावर कुठलंही संकट असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल किंवा तुमच्या घरातल्या व्यक्ती हे वाईट मार्गाने चालत असतील, त्यांना कुठला बाहेरचा नाद असेल, व्यसन असेल, तर अशा वेळेस तुम्ही हे स्तोत्र रोज 11 वेळेस आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजात अवश्य पठण करावं, जेणेकरून त्यांच्या पण कानावर ते पडेल आणि त्यामुळे त्याचा जो काही फायदा आहे तो त्यांना सुद्धा होईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबाला सुद्धा त्यामुळे रक्षण होईल। त्यानंतरचा लाभ असा होतो की आपलं धैर्य आणि आत्मविश्वास आपला वाढतो। आपल्या मनातली भीती दूर होऊन आपला आत्मविश्वास वाढत असतो। कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची जी काही शक्ती आहे ती आपली वाढत असते। कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होत असते, आपलं मनोबल वाढत असतं। त्यानंतरचा लाभ असा होतो की आपल्याला काळाचे महत्त्व समजते। बघा, कालभैरव हे काळाचे अधिष्ठाता देवता आहेत। त्यांच्या उपासनेमुळे त्यांचं स्तोत्र आपण जेव्हा रोज पठण करतो त्यामुळे आपल्याला वेळेचे योग्य नियोजन करण्याची आपली क्षमता जी आहे ती वाढत असते। आपला वेळ वाया जात नाही आणि आपण टाइम मॅनेजमेंट करू लागतो। तर हा सुद्धा आपल्याला एक लाभ होत असतो। कालभैरवाष्टक स्तोत्र रोज पठण केल्याने आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये एक शांतता, स्थिरता येते। कुठल्याही प्रकारचे वाद किंवा ताणतणाव आपल्यामध्ये राहत नाहीत, कुठल्या प्रकारचे कटकट आपल्या घरामध्ये होत नाहीत आणि आपल्या घराची एक प्रगती होत राहते। आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा कालभैरवाष्टक स्तोत्र पठण केल्याने होत असते। त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये शांतता येते, स्थिरता येते, कुठल्या प्रकारचे वादविवाद आपल्या घरामध्ये होत नाहीत आणि एक सुख शांती आपल्या घरामध्ये राहत असते। त्यामुळे हे स्तोत्र अवश्य तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्ही पठण करू शकता। नाही तुम्हाला शक्य जास्त, तुम्ही एक वेळेस किमान हे स्तोत्र आपल्या घरी रोज पठण केलंच पाहिजे। सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता। त्यानंतरचा लाभ असा होतो की अकस्मात संकटांपासून आपले रक्षण होत असते। कालभैरव हे काळाचे अधिष्ठाता देवता आहेत। त्यामुळे अकस्मात येणाऱ्या संकटांपासून आपलं रक्षण होतं। अपघात होणं वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत किंवा अचानक जे काही संकट येतं त्यापासून आपल्या कुटुंबाचं आणि आपलं रक्षण होत असतं। त्यामुळे मनापासून पूर्ण श्रद्धेने प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करावी। आपल्या नित्यसेवेमध्ये आपण नित्यसेवा करतो ना स्वामींची, त्यातच तुम्हाला हे स्तोत्र ऍड करायचं आहे। आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा हे स्तोत्र आहे। ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल त्यांनी गुगलवर सर्च करा कालभैरवाष्टक, तरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। तुम्ही मोबाईलवर बघून जरी म्हटलं तरी पण चालणार आहे। आणि हे स्तोत्र म्हणायला सुद्धा अतिशय सोपं आहे, फार काही अवघड नाही। हा, त्यातले काही काही शब्द आहेत की ते अवघड आहेत, पण जेव्हा तुम्ही हे स्तोत्र रोज म्हणतात ना, तर तुमचं ते आपोआप पाठ होऊन जातं आणि नंतर तुम्हाला त्यामध्ये काही असं अवघड काही वाटत नाही। जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही यूट्यूबवर लावून द्या,
युट्यूबवर तुम्ही श्रवण करत राहा. त्यानंतर बघा तुमचं ते स्तोत्र बऱ्यापैकी पाठ होईल आणि मग तुम्ही पठण करू शकता, काहीच हरकत नाही. ज्यांना पाठ करणं शक्य नाही त्यांनी मोबाईलवर जरी घरामध्ये लावून दिलं कालभैरवाष्टक तरी सुद्धा चालेल. पठण केल्याने आपल्याला विशेष असा लाभ होत असतो, कारण की श्रवण केल्यापेक्षा पठण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या तोंडातून ते शब्द आणि उच्चार निघत असतात, त्यामुळे त्याचा विशेष लाभ आपल्याला होत असतो. म्हणून जर तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर अवश्य पठणच करा. फार काही वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटं हे स्तोत्र पठण करायला लागतात. त्यामुळे अवश्य सगळ्यांनी स्तोत्र पठण करावं. त्यानंतर बघा हे स्तोत्र जेव्हा आपण कालाष्टमीला किंवा अमावस्येला, दर महिन्याची जी काय अमावस्या आहे त्या अमावस्येला आपण जेव्हा पठण करतो त्याचा विशेष लाभ आपल्याला होत असतो. आजच्या या जीवनामध्ये ना आपल्याला सगळ्यांना याची गरज आहे की आपल्या घरावर कधी कोणतं संकट येऊ नये किंवा आपल्या मनातली भीती दूर निघून जावी किंवा कुठल्याही वाईट शक्तींपासून, नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचं रक्षण व्हावं, आपलं रक्षण व्हावं असं तुमच्यापासून माझ्यापासून सगळ्यांना वाटतं. आणि त्यासाठीच आपल्याला हे स्तोत्र रोज आपल्याला पठण करायचं आहे नित्यसेवेमध्ये. जमेल तितक्या वेळेस तुम्ही 1 वेळेस करू शकता, 3 वेळेस पठण करू शकता, 5 वेळेस करू शकता, 7 वेळेस करू शकता, 11 वेळेस करू शकता. 11 वेळेस केलं तर अतिशय उत्तम आहे. ज्यांना खरंच असं वाटतं की आमच्या घरावर संकट आहे किंवा आम्हाला काही भीती आहे मनामध्ये, तर त्यांनी अवश्य 11 वेळेस पठण करावं. नाही तर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने, जर तुम्हाला वेळ नसेल तुम्ही किमान एकदा तरी पठण केलं ना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ होतो. आणि खरंच याचा अनुभव आहे, मी सुद्धा घेतला आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगते. कालभैरवाष्टक आपल्या घरामध्ये रोज पठण झालंच पाहिजे. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झायली सेवा मी स्वयंवाचने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.